नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता हरभऱ्याची भाजी यायचं सीझन चालू झालं आहे आणि त्या हरभऱ्याच्या भाजीमध्येच मी मटण खिमा घालून मस्त झणझणीत अशी भाजी केली आहे. आणि ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत एकदा खाऊन तर बघा, नक्की तुम्हाला आवडेल. त्यासाठी पाव किलो खैमा इथं मी स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेतली आहे. आणि त्या खैम्यामध्येच इथं मी गुर्दे आणि कलेजा असे पीस पण घेतली आहे. नाही म्हणलं तर तुम्ही मऊ असे पीस इथं घेऊ शकता आणि काही पण न घेतलं तरी पण चालेल. आता या खैम्यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजेच मी इथं अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि तसंच अद्रक लसूणची पेस्ट जे की मी इथं 1 चमचा असं घेतली आहे. आता हे सगळंच आपल्याला एक जीव असं इथं करायचं आहे. म्हणजेच ह्या खिम्याला हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित लागेल असं फिरून घ्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आता कुकरमध्ये मी इथं 2 पळी तेल घेतलेली आहे आणि ह्या 2 पळी तेलामध्ये हे खिमा आपण घालायचं आहे. आणि आपण इथं पाहू शकता आता तेल एकदम गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये मी खैमा पण इथं घातलेली आहे. आता तेलामध्येच खैमा हे 2 मिनटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित 2 मिनिट खिमा परतून झालं की त्याच्यामध्ये मी फक्त वाटीने मोजून 1 वाटी एवढंच पाणी याच्यामध्ये घातलेली आहे, जेणेकरून खैमा शिजताना ते करपू नये. आणि आपण इथं पाहू शकता आता खैम्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालून ह्या कुकरचं टोपण इथं लावणार आहे. आता पाणी घातले आणि परत एकदा मी व्यवस्थित हे खैमा फिरून घेतले आणि मग इथं कुकरला टोपण लावले आणि 4 शिट्ट्या कुकरच्या आपल्याला घ्यायचे आहेत. आणि इथं आपण पाहू शकता कुकरचे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपलं खैमा पण इथं शिजलेलं आहे. आणि शिवाय जे पाणी मी घातले होते ते पण पूर्णपणे इथं आटलेलं आहे. आता याच्यामध्ये जे मटणचे पीस आपण घातलं होतं ते शिजलं का नाही शिजलं ते आपल्याला इथं चेक करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी एक गुर्द्याचं पीस उचलते आणि ते कट करून बघते. हातानं लगेच ते कट झालं, म्हणजेच आता पूर्ण हे खिमा शिजलेलं आहे. आता ह्या खिम्यासाठी एवढी हरभऱ्याची भाजी आपल्याला पुरेशी आहे. आता हे भाजी कवळी आहे ते व्यवस्थित तोडून मी स्वच्छ इथं धुतलेली आहे. आणि शिवाय इथं हिरवी मिरची आणि 1 लिंबू असं मी घेतली आहे. आता आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं इथं हिरव्या मिरची आपल्याला घ्यायचं आहे. आता माझी ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही, त्याच्यामुळे मी हे जास्त प्रमाणात घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आपल्याला बारीक असं इथं वाटायचं आहे. आणि आपण पाहू शकता सगळीच हिरवी मिरची मी मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे आणि एकदम त्याची बारीक पेस्ट अशी तयार केली आहे. पाहिजे तर तुम्ही थोडंसं मोठं असं पण ही मिरची वाटू शकता. आता हरभऱ्याची भाजी आपण फोडणी टाकू. त्याच्यासाठी कढईमध्ये मी 3 पळी तेल एवढं मोजून घेतली आहे. पाहिजे तर तुम्ही आणि थोडं जास्त असं घेऊ शकता. आणि तेल तापलं की जे मिरची आपण वाटलं होतं ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटापर्यंत मिरची परतून घेतल्यानंतर त्याच्यातला नक्कीच ठसका हे निघून जाईल. मग ठसका निघून गेलं की मग आपण जे भाजी धुवून ठेवलं होतं ते सगळीच ह्या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि एकदम मीडियम गॅसवर ही भाजी व्यवस्थित सगळीकडून आपल्याला परतून घ्यायची आहे. आता तुम्हाला दिसतंय कढईमध्ये भाजी घातल्यावर एकदम कढई भरून भाजी इथं झाली आहे. पण भाजी पूर्ण पगळल्यावर ती अर्धीच इथं शिल्लक राहणार आहे. आणि आपण पाहू शकता भाजीला व्यवस्थित परतायचं आहे आणि ते पूर्ण पगळायची आपल्याला वाटच बघायची आहे. आणि तेव्हाच आपण इथं खैमा घालायचा आहे. आता आपण पाहू शकता भाजी पूर्ण आता इथं पगळली आहे, म्हणजेच पहिल्यापेक्षा अर्धी भाजी इथं झालेली आहे. आता असं अर्ध्या भाजी पगळलं की त्याच्यामध्ये जे खैमा आपण शिजवून ठेवलं होतं ते घालायचं आहे. आणि हे खैमा घातल्यानंतर परत व्यवस्थित असं भाजी आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित भाजीमध्ये पूर्ण खैमा मिक्स झाल्यानंतर जे लिंबू होतं त्याचं मी इथं रस काढली आहे आणि हे 1 लिंबूचं रस मी ह्या भाजीमध्ये सोडत आहे.
आणि परत व्यवस्थित असं या भाजीला मी इथं फिरवत आहे. आता मीडियम गॅसवर 2 मिनटापर्यंत आपल्याला ही भाजी अशीच परतत राहायची आहे. आणि 2 मिनिट झाले की गॅसची फ्लेम हे बंद करा. कारण मटण खैमा घालून हरभऱ्याची भाजी ही जेवणासाठी आता तयारच झाली आहे. तर मग काय मंडळी, करायला एकदम सोपी आणि खायला एकदमच भारी अशी हरभरा मटण खिमा तयार झाला आहे. तर मग काय मंडळी, येताना भाजी खायला. ही भाजी तुम्ही गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.